सकाळच्या नाश्त्याला मस्त जाळीदार लुसलुशीत रवा ढोकळा. रवा ढोकळा उपिटासारखा लागतो असे बऱ्याच जणांना वाटतो, पण जर नीट प्रमाण घेऊन केला चवीला वेगळा आणि अतिशय उत्तम होतो. मुख्य म्हणजे करायला सगळ्यात सोपा आहे. अगदी अर्ध्या तासात सुद्धा हा तुम्ही ढोकळा बनवू शकता. सकाळच्या घाईच्या वेळात सुद्धा ही ढोकळ्याची रेसिपी अगदी परफेक्ट आहे. नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय मऊ लुसलुशीत जाळीदार रवा ढोकळा. तर चला करूया. तर ढोकळा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. तर रवा ढोकळा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप बारीक रवा. त्याच कपाने 1 कप आंबट दही घ्यायचं आहे. याच कपाने मी रवा सुद्धा मोजून घेतलेला आहे. पाव ते अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं. 1 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून मीठ घ्यायचं. तरी मी इथे बारीक रवा घेतला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून वापरू शकता. त्याचबरोबर मी इथे दही आंबट घेतले, खूप आंबट नाही. आंबट दहीमुळे ढोकळ्याला एक वेगळी चव येते. साहित्य बघितले. आता ढोकळ्याचे बॅटर तयार करूया. आता एका बाउलमध्ये घेऊया बारीक रवा. रवा घातला की यामध्ये घालायचा दही. आता पूर्ण आपण 1 कप यामध्ये दही घातली की आपल्याला यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ. आता मीठ घातले की याला चांगले मिक्स करायचे, एकजीव करून घ्यायचा. आता दह्यामध्ये सुरुवातीला हा रवा भिजवून घ्यायचा. लगेच पाणी घालायचे नाही, कारण दही किती घट्ट पातळ आहे त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. तर आपण या दह्यामध्ये हा रवा छान मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. तर हे बघा, रवा दह्यामध्ये छान असा भिजवून घेतलेला आहे. खूप असे घट्ट झालेले आहे. यामध्ये पाणी घालायचे. अर्धा कप पाणी घेतले. जसे लागेल तसे पाणी घालूया. तर सुरुवातीला मी या ठिकाणी पाव वाटी पाणी घालते. वाटेल तसे आपण पाणी वरनं ऍडजस्ट करूया. आता दही पातळ असेल तर पाणी कमी लागू शकते. दही घट्ट असेल तर पाणी जास्ती लागू शकते. आता हा रवा आणि दही या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. याच्या ज्या गुठळ्या असतील त्या संपूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. तर हे बघा, दही आणि पाणी घालून मी याला चांगले मिक्स करून घेतलेले आहे. याच्यातल्या संपूर्ण गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहे. छान असे एकजीव करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता बॅटर छान असे मऊसूत झालेले आहे, स्मूथ बॅटर झालेले आहे. हे बॅटर मी इतपत घट्ट ठेवलेले आहे. आता हा रवा आहे, हा भिजायला हवा. तर याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं आपण भिजायला ठेवूया. तर 15 मिनिट झालेले आहे. रवा छान असा भिजलेला आहे. आता रवा पाणी ओढून घेतो, यामुळे हे मिश्रण असे घट्ट झाले आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असे हलके फुलके दिसत आहे. रवा सुद्धा छान असा फुललेला आहे. आता आपण हे मिश्रण 1 मिनिटभर बाजूला ठेवू. आता ढोकळ्यामध्ये सोडा किंवा इनो घालण्याच्या आधी आपल्याला काही तयारी करून घ्यायची. तर इथे मी ढोकळा स्टीम करणार आहे. तर स्टीमर मध्ये मी पाणी घेतले, त्याच्यावर असे स्टँड टाकले. त्यानंतर झाकण ठेवून हे पाणी आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला आपण छान तेलाने ग्रीस करून घेऊ. तर इथे मी केक टीन घेतलेला आहे. हवं तर तुम्ही साधे आपले ताट सुद्धा वापरू शकता. त्याला आपण तेलाने छान असे ग्रीस करून घेऊया. तर ही तयारी आपल्याला ढोकळ्यामध्ये सोडा किंवा इनो घालण्याच्या आधी करायची आहे. आपण जर ढोकळ्यामध्ये सोडा किंवा इनो घातला आणि तो गार पाण्यामध्ये ठेवला तर तो ढोकळा फुलत नाही. ढोकळा स्टीमर मध्ये ठेवण्याच्या आधी स्टीमर मध्ये पाणी उकळते असले पाहिजे, मगच ढोकळा छान असा फुलून येतो, छान असा स्पॉन्ज सुद्धा होतो. तर आपली तयारी झालीये, पाणी उकळत आहे. आता आपण यामध्ये सोडा किंवा इनो घालूया. तर हे बघा, बॅटर आता खूप असे घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून थोडे पाणी घालते. तर आपण एकूण अर्धा कप पाणी घेतले होते, ते आपण सर्व पाणी घातले. तर हे बघा, मिश्रण इतपत घट्ट झालेले आहे. यापेक्षा घट्ट नको किंवा पातळ नको. थोडी पातळ असली तर चालेल, फक्त घट्ट नको. आता या मिश्रणाला सोडा घालण्याच्या आधी एकदा आपण छान असे फेटून घेऊया. साधारण आपण अर्धा मिनिट हे मिश्रण छान असे फेटून घेऊया. हे मिश्रण फेटल्यामुळे ढोकळा छान असा हलका फुलका होतो आणि छान असे जाळी सुद्धा पडते. त्यामुळे एकदा छान असे फेटून घेत जा. आता सर्वात महत्त्वाचे, ज्यावेळी आपण ढोकळ्यामध्ये सोडा किंवा इनो वापरतो त्यावेळी त्या ढोकळ्यामध्ये सोड्याचा स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि मग तो खाऊशी वाटत नाही. तर अशा वेळेस काय करायचे, एक टिप सांगते. तर इथे आपण हा बेकिंग सोडा घेतला आहे आणि बेकिंग पावडर घेतली आहे. यामध्ये आपल्याला घालायचे तेल. 1 चमचा तेल घालायचं आणि याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. सोडा आपण असा तेलामध्ये मिक्स करून वापरला तर त्याचा तो स्ट्रॉंग फ्लेवर आपल्याला ढोकळ्यामध्ये लागत नाही. एकदा नक्की करून बघा.
तर हे बघा, याला मी अशी चांगली मिक्स करून घेतली आहे। आता मात्र आपल्याला पटापट हात चालवायचा। तर हे बघा, याला मी चांगली असे मिक्स करून घेतले। याला आपल्याला या मिश्रणामध्ये घालू। सोडा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळला गेला पाहिजे। व्यवस्थित जर मिसळला गेला नाही तर तो नीट स्टीम होत नाही। आणि हो, जर तुम्हाला सोडा किंवा बेकिंग पावडर वापरायची नसेल तर याच प्रमाणात तुम्ही एक इनोचं पॅकेट वापरू शकता। तर हे बघा, आता आपण सोडा चांगला मिक्स केलेला आहे। मिश्रण बघा असे हलके हलके झाले, अशी जाळी दिसू लागली आहे। आता मात्र आपल्याला हात पटापट चालवायचा। आता मिश्रण छान असे फेटून झालेले आहे। आता आपण ज्या भांड्याला तेल लावले होते त्यामध्ये आपण हे सर्व ढोकळ्याचे मिश्रण काढून घेऊ। तर या भांड्यामध्ये मी सर्व मिश्रण काढून घेतले। थोडेसे असे टॅप करते। दुसरीकडे बघा, स्टीमर मधल्या पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे। हे ढोकळ्याचं बॅटर आहे ना, असं उकळत्या पाण्यामध्ये ठेवलं गेलं पाहिजे, गार पाण्यात ठेवायचे नाही। भांड ठेवलं, आता याच्यावर झाकण ठेवायचं। गॅस मध्यम करायचा किंवा मोठा करायचा आणि याला 12 ते 15 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचं। तर 15 मिनिटांनंतर आपण याला चेक करूया। तर हे बघा, ढोकळा किती छान असा फुगलेला आहे। आता ढोकळा छान असा शिजलेला आहे असे कसे ओळखायचे? ढोकळ्याच्या मधोमध अशी सुरी टाकून पाहिजे। सुरी संपूर्ण क्लीन आली म्हणजे ढोकळा छान असा शिजलेला आहे। आता गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढून संपूर्ण गार करून घेऊ। तर हे बघा, 15 मिनिटांनंतर ढोकळा छान असा गार झालेला आहे। आता या ढोकळ्याच्या आपण सर्वात पहिले कडा मोकळ्या करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता याच्या कडा सुद्धा किती सहज मोकळ्या होत आहेत। तर सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेला आहे। आता आपण हा ढोकळा काढून घेऊया। तर हे बघा, किती मस्त आपला ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। याची जाळी तुम्हाला दिसत असेल, खूप अशी जाळी पडलेली आहे। दिसायला सुद्धा किती छान दिसतोय। छान असे टेक्स्चर आलेले आहे, स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे। आता ढोकळा आपण कापून घेऊया। आता ढोकळा संपूर्ण गार झाल्यावरच कापायचा, गरम असताना ढोकळा कापायचा नाही, कारण तो व्यवस्थित कापला जात नाही। तर हे बघा, काय सुंदर ढोकळा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। आतमधून सुद्धा छान असा स्पॉन्जी झालेला आहे, छान असे टेक्स्चर सुद्धा आलेले आहे। जाळी सुद्धा छान अशी पडलेली आहे, अजिबात असा चिकट किंवा असा ओलसर झालेला नाही, छान असा जाळीदार झालेला आहे। तर मी या ठिकाणी सर्व ढोकळा कापून घेतलेला आहे। आता आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया। तर त्यासाठी साहित्य बघूया। तर इथे घेतले आहे अर्धा चमचा मोहरी, 2 चमचे साखर घेतली आहे, 1 मोठा चमचा पांढरी तीळ घेतली आहे, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल, 3 मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, ती बारीक चिरून घेतलेली आहे। तर मी कडल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला छान असे कडकडीत तापवून घ्यायचे। तेल छान कडकडीत तापले की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची। मोहरी सुद्धा छान आपल्याला तडतडून द्यायची। आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या। मिरच्या सुद्धा आपल्याला छान अशा तडतड उडेपर्यंत परतवून घ्यायच्या। आता मिरच्या छान तडतड उडेपर्यंत परतल्या की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, साखर घालायची, ती सुद्धा आपल्याला छान विरघळून घ्यायची। त्यानंतर पांढरी तीळ घालून छान असे परतवून घ्यायचे। हे सर्व साहित्य आपल्याला साधारण अर्धा मिनिटासाठी छान परतवून घ्यायचे। आता या फोडणीमध्ये आपल्याला साधारण अर्धा कप इतकं पाणी घालायचं। पाणी घालून हे छान आपल्याला 2 उकळ्या काढून घ्यायच्या। छान उकळी काढून घेतल्यामुळे या सर्व साहित्याचा या पाण्यामध्ये छान असा अर्क उतरतो। त्यामुळे साधारण आपण अर्धा ते 1 मिनिटासाठी छान उकळी काढून घेऊया। 1 मिनिटानंतर बघा, छान अशी उकळी आलेली आहे। थोडी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचे। तर आपली ढोकळ्यासाठीची फोडणी या ठिकाणी तयार झालेली आहे। आता आपण ही फोडणी ढोकळ्यावर टाकूया। तर आपला ढोकळा सुद्धा तयार आहे, फोडणी सुद्धा तयार आहे। आता छान अशी फोडणी आपण या ढोकळ्यावर घालूया। तुम्हाला जर नुसती तेलाची फोडणी घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या ढोकळ्यावर घालू शकता। आता फोडणी घालायची असेल ढोकळ्यावर तर ढोकळा आधी आपण अशा पद्धतीने कट करून फोडणी घाला, म्हणजे आपण जी फोडणी घालू ती पूर्ण ढोकळ्याच्या आतपर्यंत जाईल आणि ढोकळा छान असा सॉफ्ट लागेल। त्यामुळे ढोकळा हा कट करून घ्या, मगच फोडणी त्यावर घाला। आता आपण सर्व ढोकळ्यावर फोडणी घातली, थोडी कोथिंबीर घालूया। तर अशा प्रकारे आज आपण मस्त पांढरा शुभ्रा रव्याचा ढोकळा कसा करायचा ते बघितलं। छान पांढरा शुभ्र झालेला आहे। तर मी तुम्हाला इथे दिलेले प्रमाण तेच घ्या, फक्त दह्याचे प्रमाण थोडे कमी केले तरी चालेल। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे सांगितलेले प्रमाण घेऊन ढोकळा केला तर तुमचा सुद्धा ढोकळा अशाच पद्धतीने छान असा परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत होईल। जर तुम्हाला ढोकळ्याबरोबरची सिक्रेट चटणीची रेसिपी हवी असेल तर तसे मला कमेंटमध्ये सांगा। तर करून बघा ही रेसिपी, कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।